पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई। लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात अटक। नाशिक पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने रंगेहात पकडल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे। संतोष राघव ब्राह्मणे असं अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध सुरू असलेली अर्ज चौकशी संतोष ब्राह्मणे यांच्याकडे होती। या चौकशीत मदत करून कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला। शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन परिसरात ब्राह्मणे यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले। या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे उप अधीक्षक संतोष पैलकर, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाण आणि विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। S9 TV न्यूज वृत्त संकलन विभाग, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।